हॅलो. हॅलो मंजिरी, स्वप्नील बोल. हा बोल ना. बिझी नाहीयेस ना? नाही, शुभ्रा झोपली आहे म्हणून बिझी नाही. बरं मंजिरी, मी फोन अशासाठी केला होता की आज संध्याकाळी केशवरावला एक गझल कॉन्सर्ट. तसा कोणी मोठा गायक नाहीये, माझ्या मित्राचीच कॉन्सर्ट. प्रॉमिसिंग सिंगर. माझ्याकडे 2 पासेस आहेत त्या कॉन्सर्टचे. तुला यायला आवडेल? यायला आवडलं असतं पण सॉरी, मला नाही जमणार. हो. संध्याकाळचा प्रोग्राम ऑलरेडी ठरलाय का? हो. हा म्हणजे बाहेर जायचंय मला. ओके. नाही, खरं तर एवढ्या 11th आवरला विचारणं चुकीचंच आहे, पण काय अगं, माझ्याच हातात आज सकाळी हे पासेस पडले. म्हटलं तुला विचारून तर पाहावं. ओके, नेक्स्ट टाइम. हो, नेक्स्ट टाइम जाऊया ना. बाकी ठीक? हो. मग वीकेंडला वगैरे येऊन जाईल. ओके, मग तेव्हा भेटूया. ओके, ठेवते मी. बाय. बाय. प्रियाचा फोन आला होता सकाळी. काय म्हणली? मी तसा सहजच केला होता फोन, पण बोलण्याच्या ओघामध्ये विषय निघाले. मी तिला सांगितलं सत्यजितच्या बिझनेस मधल्या फसगतीबद्दल किंवा झालेल्या कर्जाबद्दल. अगं वहिनी, कशापायी तू तिला सांगितलंस? आता सत्या संकटात हाय म्हणल्यानंतर प्रिया नक्की त्याला फोन करणार आणि मग पुन्हा समजा ते नाही करणार ती असं. सत्यजितच्या बाबतीत आता कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही तिला समजायला लागलं. मला नाही वाटत ऑस्ट्रेलियाहून परत आल्यानंतर ती सत्याशी बोलली असेल. असं मुद्दा तो नाहीये, पण आमचा असा बोलता बोलता विषय निघाला आणि ती बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेली की इथे मला माझंच आयुष्य सावरणं मुश्किल झालंय आणि मी तुला काय सल्ले देते असं म्हणली प्रिया. म्हणजे याचा अर्थ आपण काय घ्यायचा? याचा अर्थ म्हणजे मी आता खोलात जाऊन जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण मला टाळून तिने फोन ठेवूनच दिला. नक्की काहीतरी बिनसलाय म्हणजे. वहिनी, सुहासरावांना तर कळलं नसेल ना प्रिया आणि सत्याबद्दल? नाही नाही नाही, कारण दिवाळीच्या वेळेला जेव्हा ते इथं आले होते ना, तेव्हा सुहासरावाने आपणहूनच माझ्यापाशी हा विषय काढला होता. त्यांना असं वाटतंय की प्रियाबद्दल मंजिरीच्या मनात गैरसमज आहे. सत्य आणि प्रियाचं असं काही नव्हतंच. आता हा समज सत्यानेच करून दिलाय आणि एका अर्थी ते बरं आहे ना. आणि प्रिया सुद्धा आनंदी वाटत होती मला. एक काम करता का वंच? तुम्ही स्वतः जाऊन येता का पुण्याला? मी तुमच्याशी जरा मोकळी होईल होती. काय एक गोष्टी कानाने ऐकण्यापेक्षा डोळ्याने बघितलेल्या बऱ्या. होय वहिनी, अक्षी बरोबर आहे तुझं. मी सकाळच्याच गाडीने जाते, प्रियाला फोन करून कळवते. हो, सत्याच्या बाबतीत प्रियाचा खूप मोठा अपेक्षाभंग झालाय. कुठल्याही परिस्थितीत तिचं हे लग्न टिकायला हवं. तिच्या आयुष्याची सारी मदार आता या लग्नावर आणि सुहासरावांबरोबरच्या तिच्या संसारावर आहे. चुकीचं बोलताय तुम्ही आई. प्रियाला काडीचाही रस नाहीये हे लग्न टिकवण्यात. ती फसवणूक करते आपल्या सगळ्यांची, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुहासची. तुझी कुठल्याही विषयावरची कुठलीही मतं कोणीही तुला विचारायला आलेलं नाहीये. तू गेलीस तरी चालेल. आई, तुम्हाला वाटेल तितकं चिडा माझ्यावरती, पण ज्या बाईमुळे माझ्या घरात कलह निर्माण होतोय ना, त्या बाईचा तुझं घर
अजूनही या घराला तुझं घर म्हणतेस तू? ही तुझी हिम्मत म्हणायची की कोडगेपणा? फक्त माझ्या सत्याने मनाचा मोठेपणा दाखवलाय म्हणून, नाहीतर नाहीतर काय? घराबाहेर काढलं असतात ना मला, आत्ता काढा. ह्या क्षणी मला घराच्या बाहेर हाकला आणि माझ्या तोंडावर कायमचं दार बंद करा या घराचं. पण आई, एकच गोष्ट सांगते, ज्या प्रियासाठी तुम्ही एवढ्या हळहळताय ना, त्या बाईची खरी लायकी. जा इथून आता. बघा आई, मी हात जोडते तुमच्या समोर, प्लीज माझं ऐकून घ्या. अजून तरी माझं ऐका. प्रियाला ना सुहासशी लग्न करण्यात इंटरेस्ट होता ना आता तिला ते टिकवण्यात काही रस उरलाय. त्यावेळेला तिने सुहासशी लग्न केलं कारण तिच्या पापांचा घडा भरलाय आणि तो आता कधीही फुटेल अशी परिस्थिती निर्माण झाली हे तिला कळलं होतं. त्यावेळेला या घरातनं पळून जाण्यासाठी फक्त तिने सुहासशी लग्न केलंय. वंश, हिला आत्ताच्या आता इथून जायला सांगा, नाही तर मी विसरून जाईन की हिच्या पोटात माझ्या गौरांगचं बाळ आहे. हे बघ नेत्राबाई, आता हे समजा बोलण्यात काय बी हाशील नाही. आत्या, तुम्ही बोलताय हे? तुम्हाला माहिती नाही प्रिया सत्यजित दादांना मिळवण्यासाठी काय काय करू शकते ते, आणि तिच्या मनात किती पाप आहे ते? तुम्ही सांगा मला, प्रिया खरंच मनापासून तयार होती सुहासशी लग्न करायला? नाही. खरं सांगायचं तर प्रियाला सुहासरावांबरोबर लगीन करायचं नव्हतं. अगदी साखरपुडा होईपर्यंत. पण नंतर प्रियानंच कबूल केलं होतं की तिचं सुहासरावांवर प्रेम जडले म्हणून. ती स्वतः बोलली ना मला. आणि तुम्ही विश्वास ठेवला. अहो आत्या, प्रिया खोटं बोलली तुमच्याशी. वा, सगळं जग खोटारड आणि तू काय हरिश्चंद्राचा अवतार? सत्य आणि मंजिरीचा संसार मोडायला प्रिया नाही, तू कारण आहेस. प्रियाने तर चूकच केली ग, पण तू रीतसर कट रचलास आणि वर सालसूतपणाचा आव आणून सांगतीये मला प्रियाच्या मनात काळ आहे म्हणून. आई, यावेळेला मी खरंच बोलतीये, माझं प्लीज ऐका. पुरे पुरे. तुझ्या पोटामध्ये माझं नातवंड आहे ना, म्हणून सहन करतेय मी तुला. नाहीतर माझ्या मुलाचं घर एवढं मोठं आहे की तुझा चेहरा न बघता दिवसच्या दिवस जाऊ शकतात माझे. तू सुद्धा ही काळजी घेतलीस तर बरं आहे. निघ आता. घ्या. वा, कॉफी. तुझी कॉफीची रेसिपी चोरली पाहिजे एकदा. म्हणजे तशी कॉफी सारखीच कॉफी, पण तू काहीतरी वेगळं करतेस, त्याच्यात काहीतरी वेगळं टाकतेस. ते काय ते कळलं पाहिजे एकदा. सांग ना, काय सिक्रेट काय? सिक्रेट सांगायची नसतात, ती सांगून टाकली तर त्यातली गंमत निघून जाते ना. कोण म्हणतं असं? असं काही नाहीये. उलट मी जर एखादा सस्पेन्स सिनेमा बघत असेल आणि मला जर आधीच कळलं की खुनी कोण आहे, तर माझा इंटरेस्ट जास्त वाढतो तो सिनेमा बघण्यात. कारण कसं आहे, काय घडणार किंवा कोण घडवणार यापेक्षा ते कसं घडणार ते जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे, जास्त इंटरेस्टिंग आहे. कसं हा प्रश्न आला ना की डोक्याला चालना मिळते. कोण हा प्रश्न आला की डोक्याला शॉट बसतो. फरक आहे दोन्हीवर. आज फारच वैचारिक मूड दिसतोय तुझा. माणसाची फसवणूक झाली की त्याचा विचारवंत होतो. आता तिथे पण बघ ना, आमची फसवणूक झाली, त्याच्या मागे कोण आहे हा विचार करून माझ्या डोक्याचा भोगा पडलाय. दादा होळकर हे सर्धोपद उत्तर झालं. म्हणजे तो आहेच, पण हे एवढं सगळं प्लॅनिंग करण्याची बुद्धिमत्ता आणि सबूर
दादाकडे नाही. त्याच्याबरोबर नक्कीच कोणीतरी डोकेबाज माणूस आहे. अजय. तो माणूस अजय असू शकतो. तो दादाला मिळालेला असू शकतो. पण कसं शक्य आहे? म्हणजे एका माळ्याचे मणी असा मराठीत वाक्प्रचार आहे आणि बर्ड्स ऑफ फेदर फ्लॉक टुगेदर अशी इंग्रजीत म्हण. नाही, पण अजयला काय माहित दादाबद्दल? नाही, मला हे खूप फारफेस्ट वाटतं. नाही नाही, कारण खोटी माणसं उभी करणं, खोटे कागद बनवणं, लोकांना फसवणं, PhD आहे त्याची. हो, पण बघ, म्हणजे मला सुचलं ते मी बोलले. कोण ह्याचं उत्तर मी माझ्या परीने दिलं. कसं ते तू बघ. नाही, तसंही तुला त्या प्रश्नाचं उत्तर शोधणं जास्त आवडतं नाही? नेत्रा, अगं काय झालं? बरं वाटत नाहीये? नाही, काही नाही. मला थोडा वेळ एकटीला बसायचंय मंजुषा. जाऊ दे, मी माझ्या रूम मध्येच जाते. नाही तर एक मिनिट. मंजुषा, तुला तर प्रियाबद्दल सगळंच खरं माहितीये. अगं कशाबद्दल बोलतेस तू नेत्रा? हेच की प्रिया किती नीच आहे. तिने दादा होळकर समोर या घरातल्या माणसांबद्दल काय काय गरळ ओकली हे तुला सगळं खरं खरं माहिती आहे. मग तू या घरातल्या माणसांना, आईंना, सत्यजित दादांना का सांगत नाहीयेस की ती किती नीच आहे? अगं नेत्रा, मी का प्रियाबद्दल का? म्हणजे तुला माहिती नाही का की तिच्यामुळे सत्यजित दादा आणि मंजिरी वहिनींचा संसार मोडलाय? हे बघ, तू असं म्हणतेस ना की सत्यजित दादांचे तुझ्यावरती खूप उपकार आहेत आणि ते उपकार फेडायचा एकही मार्ग तुझ्याकडे नाही. हाच मार्ग आहे मंजुषा. तू प्लीज सत्यजित दादांना आणि या घरातल्या सगळ्या माणसांना प्रियाचं खरं रूप प्लीज सांग. एक मिनिट नेत्रा, हे बघ तुझं काहीतरी चुकतंय. आय अग्री की प्रिया काही काळासाठी भरकटली होती, पण तिने तिच्या वागण्याचा पश्चाताप करून स्वतः माझी माफी मागितली. त्यामुळे आता तिच्याबद्दल काही बोलण्याचा प्रश्नच येत. सगळं नाटक होतं मंजुषा. प्रियानी तुझी माफी मागणं, तुझ्यासमोर गयावया करणं, रडणं, हे सगळं तिचं नाटक होतं आणि अशी नाटकं तिने घरातल्या सगळ्या माणसांसमोर अनेकदा केली आहेत. काय चाललंय नेत्रा? काय सांगतेस तू मंजुषाला? काय नाही मावशी, तिला जरा मळमळत होतं म्हणून. नाही, मी मंजुषाला ही विनंती करतेय की तिने तिला जे प्रियाचं खरं रूप माहितीये ते तुमच्या सगळ्यांसमोर उघड करावं. आणि मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा हात जोडते आई, माझ्यावर नाही किमान मंजुषावर तरी विश्वास ठेवा. नेत्रा, मी तुला निक्षून सांगितलं होतं की फक्त तुझ्या पोटामध्ये माझ्या गौरांचं बाळ वाढतंय म्हणून मी तुला सहन करतेय. जर तू घरातल्या प्रत्येकाला गाठून त्यांचे कान भरणार असशील ना, तर मला गौरांगला सांगावं लागेल. मी घरात कुणाचेही कान भरत नाहीये. मी फक्त खरं सांगायचा प्रयत्न करते. नेत्रा, शांत बस, खरंच शांत बस. अगं असं शिरात आणून बोलू नकस. खरंच तुलाच त्रास होईल बाय. आणि हे बघ, असा तमाशा करू नकस. उगा एक म्हणता एक व्हायचं. हिला काय हो त्याचं? वहिने, काय झालं ना तर आपल्या नातवंडाला होईल. प्रेम, माया, जिव्हाळा याचा अर्थ तरी कळतो का हिला? नाही माहिती. माया, प्रेम, जिव्हाळा कशाला म्हणतात मला नाही माहिती.
पण मला माझा स्वार्थ कळतो, या तरी गोष्टीवर विश्वास आहे ना आई तुमचा? जोपर्यंत गौरांचं बाळ माझ्या पोटात आहे तोपर्यंतच मला या घरात थार आहे. अदरवाईज तुम्ही मला या घरातनं बाहेर काढाल हे मला कळत नाही का? मग मला का नसेल त्या बाळाची काळजी? हे बघ, मला शब्दात पकडायचा प्रयत्न करू नको हं? घरातल्या सुनांना कितीही उकिरडे फुंकाचे डोहाळे लागले ना तरी आम्हाला आमची कर्तव्य नाही विसरता येत. आई आई काय चाललंय? बरं झालं आलास. तुझ्या जरा बायकोला समजावून सांग. तिला म्हणावं या घराचा केला तेवढा सत्यानाश पुष्कळ झाला. आता जर ती आमच्या मनात विष पेरायचा प्रयत्न करणार असेल तर मी तिची गय करणार नाही. एक मिनिट आई, मला कोणी नीट सांगेल का इथे काय झालंय ते? ही विनाकारण प्रियाबद्दल आमचं मन कलुषित करायचा प्रयत्न करते. मला नाही सहन होणार आहे हे प्रियाच्या लाख चुका असतील, पण ती माझी मुलगी आहे आणि तू हिला या घरात आणायच्या आधीपासून ती या घरात राहतीये. तेव्हा पुन्हा ही असली कारस्थानं मला चालणार नाहीत. नेत्रा चल. गौरा, तरी तू तरी ऐकून घे माझं. तुला माहितीये मी खरं बोलतीये. नेत्रा वर चल. गौरव प्लीज, मी चल. आई, यापुढे नेत्रा प्रियाबद्दल कोणाशी काहीही बोलणार, मी प्रॉमिस करतो. संख्येंनी आम्हाला निरोप दिला की तुम्ही आला आहात म्हणून. हॅलो. पण बहुतेक तुम्ही दारू पिऊन आलोय. राईट, मी दारू पिऊन आलोय. तुम्ही काय करणार? काय करणार तुम्ही? बघा सिद्ध पुरुष, आमच्याशी असं कोणी बोलत नाही. जे बोलले ते आज हयात नाहीत आणि जे हयात आहेत ते जगण्याच्या लायकीचे नाहीत. तेव्हा माइंड इट वेल. आणि तुम्ही आमचे मित्र आहात म्हणून तुम्हाला सांगतो, इथून ताबडतोब निघा. या मंदिराचं पावित्र्य भंग करू नका. गेट लॉस्ट. जाऊ कुठे? टेल मी वे टू गो. तुम्हाला म्हणलं माझी हरवलेली बायको शोधून द्या. तेवढे जमलं तुमच्या. ऍक्च्युली मीच किती चुरण आहे मी हेरला. स्वतःची बायको सांभाळत आली असती, स्वतःच्या हाताने स्वतः कपाळ मारून कशाला बसली. सिद्ध पुरुष, लिमिट मध्ये राहा. लिमिट मध्ये. एवढीच बायकोची काळजी आहे ना, त्या बायकोचा पत्ता एका माणसाला माहिती आहे. त्याचं नाव मी तुम्हाला आता सांगतो. सत्यजित मुधोळकर. अरे बाबा, नाही माहितीये तुला. हे बघ, त्यानं दिलं. तुम्ही नीट ऐका मी काय म्हणतो. सत्यजित मुधोळकर हा महागेमाड माणूस आहे हो. स्वतःच दडवणार आणि मग स्वतःच हवाई उठवणार. हरवली 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 म्हणून, आणि तुमच्यासारखी लोक त्याच्या नादी लागणार. तू महत्वाचं ऐका ना सिद्ध पुरुष. तुमची देखणी मिसेस आणि सत्यजित मुधोळकर कुठल्या तरी एका हॉटेलमध्ये निवांत क्षणी एकमेकाच्या मिठीत असतील करायचे. एकमेकाच्या बाहुपाशात. सत्यजित मुधोळकरने तिला गळा भेट दिले. तुम्हाला बोलला होता ती फक्त चांगली मैत्रीण फक्त. पण बघा ना, तुमची मिसेस गायब आहे. सत्यजित मुधोळकर एका खोलीत मिठीत बाहुपाशात असतील. माहित नाही याच्या आधी कितीतरी वेळा ते एकमेकाच्या बाहुपाशात गेले असतील. तुमची मिसेस सुंदर असली पाहिजे, त्याच्याशिवाय मुधोळकर नादी नाही लागत.
कळत नाही लोकांना कसं वागायचं. हुई महंगी बहुत ही शराब के हे, थोड़ी थोड़ी पिया करो हे, पियो लेकिन रखो हिसाब हे, थोड़ी थोड़ी पिया करो, थोड़ी थोड़ी पिया करो हे, थोड़ी थोड़ी पिया करो. आपडे बाबा माफी असावी दारूचं गाणं गायलो आज. काय चाललं होतं खाली? हे बघ गौरव, मी कुणाचेही कान भरत नव्हते, पण आईंना आणि आत्यांना असं वाटतंय की प्रिया तिच्या संसारात सुखी नाहीये. तिच्यामध्ये आणि सुहास मध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत. मी फक्त त्यांचा गैरसमज मिटवायला गेले होते, एवढंच. काहीही बोलायला का गेलीस? कारण गौरव, मला माहितीये की प्रिया फसवतीये सगळ्यांना. एवढं सगळं होऊन सुद्धा या घरातल्यांच्या भावनांची राजरोसपणे खेळतीये ती. प्रिया महत्वाची आहे की आपलं बाळ? मी कशाच्याच बाबतीत हळवा नव्हतो, कधीच नव्हतो, पण आपल्या बाळाच्या बाबतीत आहे. या गोष्टींचा विचार अजिबात करू नकोस. आता फक्त बाळाचा आणि स्वतःचा विचार कर. आणि आज नंतर प्रियाविषयी या घरात कोणाशी काहीही बोलायला जायचं नाहीस. नाही जाणार.